हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी सुद्धा मजेत. तर आज विशेष काय आहे? आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि माझ्या छोट्या मुलीचं सईचं बोरनान. हे तिचं 5वं शेवटचं बोरनान आहे. त्यामुळं अशी माझी छोटीशी तयारी अशी चालू आहे. त्यामुळं मी अशी छानपैकी आवरून तयार झालेली आहे आणि थोडेसे असे माझे स्वतःचे देखील मी फोटोज काढलेले आहेत. तयारीसाठी मी असं जास्त काही मला आवरायला मिळालं नाही आहे, त्यामुळे छोटीशी अशी मी साधी सिंपल अशी रांगोळी काढली. त्यानंतर मग बोरणांची तयारी करायची होती, त्यामुळं भरपूर सारी अशी तयारी माझी अजून बाकी होती. त्यातही मी आवरायला घेतलेलं. दिवसभर माझं काम चालूच होतं. बायका येणार होत्या, त्यांच्यासाठी मी मसाले दूध बनवायचं असं ठरवलं आणि बनवायसुद्धा ते चालू केले. त्यामुळे बायकांना देण्यासाठी वाण, हळदी कुंकवाचा कार्यक्रम सगळे हे आपल्या गव्हाच्या पुड्या पॅकिंग सगळं काही मी बनवून ठेवलं. वाणासाठी यावेळी काय द्यायचं म्हणून मी बायकांनी यावेळी देवालाच खुश करावेत, त्यामुळे मी धूप द्यायचं ठरवलेलं आहे. प्लस इकडे मुलीला बोरणासाठी चिरमुरे, बिस्किट, चॉकलेट, गोळ्या सगळं काही एकत्र करायला बसलेली मी आहे इथं. अगदी सकाळपासून माझी तयारी ही अशी चालूच होती. कितीही कामं आपण लवकर आटपायचा प्रयत्न केला तरी आपली बायकांची कामं काय आवरत नसतात. एक करेपर्यंत दुसरं तयारच असतं. छानपैकी मी असं आरतीचं ताटसुद्धा मस्तपैकी माझ्या पद्धतीनं होईल तसं डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं बघा. इकडे माझं मसाला दूधसुद्धा बनवून तयार आहे. छानपैकी बघा बरं कसं दिसतं ते तुम्हाला. इकडे मी मसाला दूध असं बनवून तयार ठेवलेलं आहे आणि तिकडे माझ्या मुलीच्या फ्रेंड्स यांची सगळी गर्दी, गोंधळ, गडबड चालू आहे. प्रत्येकजण आलेले आहेत, बसलेले आहेत. मस्तपैकी त्यांचा हाय हॅलो गप्पा गोष्टी अशा चालू आहेत. मग मी त्यांना सांगितलं की बायांनो, मला थोडीशी मदत करू लागा, काहीतरी हेल्प करा. म्हणून त्यासुद्धा काहीतरी थोडेफार आपल्या किरकोळ समज करू लागलेत. नंतर हे बघा, इथं त्या बसलेल्या आहेत आमच्या छोट्या सईची वाट बघत की ही कुठं गेली. तर सईला आणलेला नवीन ड्रेस तिनं काही घातलाच नाही. तिचा नेहमीचा तो घागराच तिनं घातलेला आहे आणि बोरनानला सुद्धा ती तशीच बसणार म्हणून अशी हट्ट करून बसली. ती जाम हट्टी आहे, म्हणजे ऐकतच नाही. हे बघा, तिनं तोच घागरा घातलेला आहे आणि आता बायका म्हणजे यायला सुरुवात पण झालेली आहे. मी सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने हळदी कुंकू आणि बोरनानसुद्धा असं दोन्ही कार्यक्रम मी एकाच वेळी ठेवलेले आहेत. भरपूर असे माझे शेजारच्या ताई, काकू, मावशी असे बरीच महिला मंडळ आलेले आहेत. आणि आता आपण सुरुवात करायची आहे आधी बोरनान. बोरनांसाठी ती माझी छोटी बघा मस्त पैसे नटून बसलेली आहे. तिला एकच हा ड्रेस घागरा खूप आवडतो आणि ती तोच सतत घालत असते. अशी मध्ये बसलेले साईडने तिचे सगळे फ्रेंड्स, दीदी लोक, शेजारचे आमच्या महिला मंडळ, अशा प्रकारे थोडेसे फोटोशूटही मी केलेले आहेत. आता बोरनानला आम्ही सुरुवातच करणार आहोत. खरं तर बोरनान म्हणजे काय, एक लहान मुलांचं कौतुक असतं. जे थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात जे जे पदार्थ येतात त्या पदार्थांनी आपण मुलांना न्हाऊ घालणं यासाठी असतं ते. हिवाळ्यामध्ये येणारी फळं म्हणजे बोर, पावटा, शेंगदाणे, गाजर अशी जी फळं असतात त्या फळांनी त्या मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना न्हाऊ घालणं हे गरजेचं असतं. करणारे करतात, कंपल्सरी बोरनान करावा असं काहीही नसतं. ते आपापल्या इच्छेवर असतं. पण मी माझ्या मुलीचं, पहिल्याही मुलीचं केलं होतं. आपली एक हौस झाली नाही म्हणून आपल्या मुलांची व्हावी असं प्रत्येक वडिलांना वाटतं. त्यामुळे हे आजकाल केलं जातं. हे एक ट्रेंड आहे बरं का, करावंच असं काही नाही. पण आपली एक मुलांची हौस म्हणून मी करते. हे तिचं शेवटचंच होतं, त्यामुळं मी अगदी साध्या सिंपल पद्धतीनं केलेलं आहे. एकतर आवरायला पूर्ण दिवस जातो, त्यातही जसं मला जमेल त्या प्रकारे मी केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं बोरनांचा आमचा कार्यक्रम चालूच आहे. सगळ्या लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं. सगळेजण चॉकलेट, बिस्किट गोळा करण्यात, वेचण्यातच मग्न होते. त्यानंतर हा बोरनांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग माझं बायकांसाठी मस्त असं छान स्वीट स्पेशल मसाला दूध, सगळ्यांना मी मसाला दूध देऊ केलं. मसाला दूध झाल्यानंतर मग आमचं लेडीज लोकांचं हळदी कुंकू कार्यक्रमही. या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये मला
कधी नाही ते छोट्याशा या मुलींनीसुद्धा खूप मदत केली. वाण देण्यासाठी, त्यांना ओटी भरण्यासाठी म्हणा, तिळगुळ देण्यासाठी. मी त्यांना जसं सांगेल तसं तेही मला मदत करू लागलेलेच आहेत. हे पहा, या छोट्या छोट्या शेजारच्या मुली, त्यांची देखील खूप मदत झाली मला. आपण जे या लहान मुलांना शिकवू ते लगेच ते आत्मसात करत असतात. त्यामुळे प्रत्येकी या मुलींना सांगत होते की हे असं द्या, असं करा, आणि त्यानुसार या मुली करत पण होत्या. यात माझीही मुलगी होती आणि तिची एक मैत्रीणही होती. भरपूर असं त्यांनी मदत मला करू लागले. अशा प्रकारे इथं आमचा हळदी कुंकवाचा आणि बोरणांचाही कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला, तेवढाच साध्या सिंपल पद्धतीने. संक्रांतींचा म्हणजे आम्हा बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथून संक्रांतीपासून म्हणजे चालूच होतो. म्हणजे जिकडं बोलवतील तिकडे हळदी कुंकवासाठी जायचं, मस्तपैकी नटून थटून जायचं, सेलिब्रेशन एन्जॉय करायचं. अशा प्रकारे मी माझं साधं सिंपल एक छोटासा असा हा हळदी कुंकू प्लस छोट्या मुलीचं बोरणाचा ब्लॉग तयार केला आहे. सगळ्यांनी नक्की बघा, कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.